सहसैनापती खंडेराव एसाजी दाभाडे यांची 296वी पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांना अभिवादन करण्यासाठी तळेगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विजय सरनाईक साहेब तसेच ममता मॅडमजी आणि सर्व कामगार वर्ग तसेच सहसैनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक भप माऊली भाऊ दाभाडे तसेच मंगेशजी साळुंके, नितीनजी दाभाडे, प्रवीणजी माने आपण सर्वजण आज अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहात. हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्याची घोरदौड चालू असताना आज छत्रपती गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहसैनापती खंडेराव दाभाडे यांची कारकिर्दी सुरू झाली. आज स्वराज्याच्या उभारणीमध्ये दाभाडे घराण्याचे योगदान अतिशय मोलाचं असल्याने आज तळेगाव या ऐतिहासिक शहराला एक ऐतिहासिक ओळख म्हणून या घराण्याने पाहिली जाते. आज दिल्लीच्या तक्केपर्यंत भगवा फडकवण्याचं काम खंडेराव दाभाडे आणि त्यांच्या संघासह काही नामवंत सरदारांना मिळून दिल्लीच्या तक्क्यावरती आपला भगवा फडकवण्याचं काम या परिवाराने या दाभाडे सहसैनापती खंडेराव दाभाडे यांनी केले. यांचं सांगणं इतकंच आहे की आज ह्या ऐतिहासिक तळेगावमध्ये आणि साहेबांच्या याच्यामध्ये सहसैनापती उमाबाई दाभाडे प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झालेलं आहे आणि या इतिहासाला अजून एक ओळख निर्माण करण्यासाठी म्हणजे या स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे शंभू स्मारक थोड्याच काही दिवसात भव्य असं उद्घाटन सुद्धा आपल्या या तळेगावात होणार नाही आणि एक नवीन ओळख दाभाडे घराण्याच्या इतिहासामध्ये भर घालणारे हे 2 पुतळे पहिल्यांदाच साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये या तळेगावात झालेले आहेत. याच्याबद्दल मी आमच्या दाभाडे प्रतिष्ठान वतीने तुमचं मी आभार मानतो आणि आपल्या थोडक्यात दाभाडे घराण्याचा इतिहास भप माऊली भाऊ दाभाडे हे सांगतील. भारताच्या ऐतिहासिक मानबिंदूवर जी भारतातली महाराष्ट्रातली शहरं कोरली गेलीत, ज्यांच्या कर्तृत्वाने ती कोरली गेलीत, ज्यांच्या कर्तृत्वाने त्या गावाच्याकडे एक आदराने सामाजिक बांधिलकी, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने पाहिलं जातं, त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खंडेराव दाभाड्यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आज अशा आपण गावामध्ये आहोत की ज्या गावाला एक उज्ज्वल इतिहास आहे, ज्या गावाला धार्मिक, सांस्कृतिक सर्व बाजूंनी अशी एक मोठी जडणघडण साहेब तळेगावला आहे आणि त्याचं आज म्हणजे तळेगावची काउन्सिल नसताना देखील आपण काउन्सिलची उणीव भासू न देता दोघांनी ममता मॅडम असतील आपण असा अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. तळेगावच्या नागरीकरण हे झपाट्याने वाढत आहे आणि त्याबद्दल आपण फार समयसूचकता आणि संवेदनशीलतेने काम करत आहात. हे पाहून मी येत नाही तुमच्याकडे, पण तुमचं बाहेरचं जे मत आहे तुमच्याबद्दल ते ऐकून फार अभिमान वाटतो. चांगली गोष्ट आहे. परवाच मोदींनी एका भाषणात सांगितलं की भारताला चांगला इतिहास आहेच, पण चांगलं भविष्य जर घडवायचं असेल तर आपली विरासत आणि विकास या दोन्हींनाही जर आपण बरोबर घेऊन चाललो तर आपला फार मोठा प्रगती आपण गाठू शकतो, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. खंडेराव दाभाड्यांबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर सैरभैर झालेलं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य ज्या मर्द मावळ्यांनी सांभाळलं त्यामध्ये खंडेराव दाभाडे आहे. राजाराम महाराजांना ज्या वेळेला मोगली फौजा त्यांच्या मागे लागल्यानंतर तंजावरला, जिंजीला सुरक्षित नेण्याची ज्या वेळेला जबाबदारी, लपून छपून न्यायची जबाबदारी तर खंडेराव दाभाडे आणि शिवजी दाभाडे त्यांचे बंधू या दोघांनी सांभाळले आणि त्यांना जिंजीला सुखरूप पोहोचत गेलं. त्यानंतर त्यांनी तिथे दरबार स्थापन केला आणि त्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ जाहीर केलं. त्यामध्ये खंडेराव दाभाडेंना सेना खासतील नावाचा किताब देऊन त्यांना नामजात करण्यात आलं. म्हणजे स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांना शाहू महाराजांना
औरंगजेबाने कैद केलं, त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. पण शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या तिन्ही व्यक्तित्वाचा जवळून ज्यांना स्पर्श किंवा ज्यांना परिचय होता असे खंडेराव. ज्या वेळेला शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यावेळेला ताराबाईंनी सांगितलं की खरा शाहू नाहीये, कारण ते जवळजवळ 40 वर्षांनी महाराष्ट्रात आले, हा खरा शाहू नाही. त्यावेळेला त्यांना लहानपणी त्यांनी पाहिलं होतं ते खंडेराव. स्वराज्यात मोठा प्रसंग उभा राहिला नाही, त्याचं कर्तृत्व जर आहे तर ते खंडेराव दाभाड्यांकडे आहे. बाळाजी विश्वनाथ पेशवे किंवा बाजीराव पेशवे यांनी त्यांना ज्या वेळेला पेशवे पद मिळालं, पंतप्रधान पद मिळालं, त्यावेळेला सेनापतित्व हे खंडेराव दाभाड्यांकडं. भारताच्या 600-700 वर्षानंतर, जवळजवळ 900 वर्षानंतर भारताचा प्रभू रामचंद्रांचा भगवा ध्वज दिल्लीच्या तख्तावर फडकवण्याचं काम ज्यांच्या सेनेच्या आधिपत्याखाली झालं ते खंडेराव दाभाडे. आणि म्हणून खंडेराव दाभाड्यांनी ह्या भारतात जी संस्कृती आहे, जो हे आहे, तुम्ही आताच मी परवाच जाऊन आलो पंढरपूरला गोपाळपुरा नावाचं जे मंदिर आहे, ते मंदिर मोगलांच्या आमदारीत पाडलं गेलं होतं, ते खंडेराव दाभाड्यांनी बांधलं. म्हणजे तुम्ही कुठे जा, वणीला जा, सगळ्या ठिकाणी म्हणजे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ते तुम्ही तुळजापूरला गेला तर खंडेराव दाभाड्यांनी त्या तुळजापूरच्या संस्थांना 400 एकर जमीन दान दिलेली आहे. म्हणजे प्रत्येक मंदिरांचं, धर्माचं, देशाचं संरक्षण कसं होईल, त्याची व्यवस्था कशी लागेल, असं हे व्यक्तित्व मोठं होतं ते भारताच्या दृष्टीने. आणि ते गंमत अशी त्यांच्या आयुष्याचं एक हे असं आहे की आमदारी म्हणजे हलाखीच्या काळामध्ये यांनी स्वराज्याचं नेतृत्व केलं. आणि तो स्वराज्य फार तंजावर पासून इकडे पार पेशावर पर्यंत स्वराज्याचा जो विस्तार, शिवाजी महाराजांचं जे अखंड हिंदुस्थानचं स्वप्न होतं ते ज्यांच्या डोळ्यांनी पाहिलं ते खंडेराव दाभाडे होते. आणि म्हणून आज खंडेराव दाभाड्यांचा आज स्मृतिदिन आहे आणि 296वी त्यांची पुण्यतिथी आहे. आणि दुसरं एक ते महत्वाचं की ते तळेगावातच त्यांचं निधन झालं आजारपणामुळे. त्यांना मूतखड्याचा आजार होता आणि ते तळेगावातच गेले. आणि मग त्यांच्या निधनानंतर उमाबाई साहेबांनी त्यांची आदर्श अशी समाधी, जी भारतात साहेब दुर्मिळ समाधी, हे माझं वाक्य नाही, बाबासाहेब पुरंदरेंचं वाक्य आहे, पूजनीय बाबासाहेब म्हणतात की अशी समाधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. 1985 साली त्या समाधीवर लोक सत्तेला 4 लेख प्रकाशित आहे. त्याचं जे शिल्प आहे, त्याच्या बाजूचं शिल्प, ते तळेगावच्या इतिहासाच्या दृष्टीने आणि तळेगावच्या व्यक्तित्वाच्या दृष्टीने फार शिल्प महत्वाचं आहे. म्हणून ही स्मारक ही आपल्या याच्या नगरपालिकेच्या माध्यमातून जपली गेली पाहिजेत. जसं आपण वारसा आणि विरासत ही आपल्या जीवन घडवणारी स्फूर्तीस्थान असतात. त्यांच्या पुण्यतिथ्या किंवा जयंत्या साजऱ्या करायचं कारण काय की त्यांच्या जीवनातून, त्यांच्या व्यक्तित्वातून, त्यांच्या कार्यक्षेत्रातून आपल्याला काहीतरी स्फूर्ती मिळावी म्हणून. आणि तळेगाव हे माझं असं आहे की सर्वार्थाने स्फूर्ती देणारं एक स्फूर्तीस्थळ म्हणून आहे. आता आपण कालांतर करत आहोत, त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा उत्सव, पुण्यतिथीचा उत्सव आपण करत असतो, जयंतीचा उत्सव करत असतो, कारण यांच्या जीवनातून आपल्याला स्फूर्ती मिळत असते. म्हणून आपण सर्वांना, आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत, सगळ्यांना धन्यवाद देतो, साहेबांनाही धन्यवाद देतो की तळेगावला साजेसा असा मस्त शिवशंभूचं स्मारक आणि नगरपालिकेचं इमारत, त्याचंही उद्घाटन आपल्या कारकिर्दीत होतंय, त्याचा आम्हाला तळेगावकरांना आणि दाभाड्यांना खास अभिमान आहे. धन्यवाद.